यात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवातून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट अजूनही सावरला नसल्याचं अमोल कोल्हे यांनी अधोरेखित केलेलं आहे। खोचक सल्ला दिलाय त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हेंना त्यामुळे आता पराभवावरून आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं असं विजय वडेट्टीवार म्हणालेत। पटोले आणि राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते असं विजय वडेट्टीवार म्हणाले। एक प्रकारे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्याकडे बोट देखील त्यांनी दाखवलंय। तर काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही असं अमोल कोल्हे काँग्रेसबद्दल बोलले आहेत। त्यांनी एकमेकाला जाग करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील। कारण आता मजाच येत नाहीये, विरोधी पक्ष नसताना मजा येत नाही। उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं, जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही। राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षाकडे बोट दाखवलेलं आहे। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं म्हटलंय। राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आता आपल्यासोबत आहेत। संजय सर, तुम्ही कसं बघता या वक्तव्यांकडे? एक अमोल कोल्हेंचं वक्तव्य ज्यात त्यांनी